हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. कसे आहात सगळे? मस्त ना? तर आज घेऊन आले मी तुमच्यासाठी एक छानशी रीडिंग. दत्तगुरू तुम्हाला एका काटेरी जाळ्यातून बाहेर काढत आहेत. तर असं काटेरी जाळं जे आहे, जे तुम्हाला भ्रमित करतंय, तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत पोहोचू देत नाहीये. तुम्ही म्हणजे जो तुमचा उद्देश आहे तिथपर्यंत तुम्हाला पोहोचू देत नाहीये. तुम्ही सकारात्मक विचारांपर्यंत पोहोचताय, पण तुम्हाला त्या विचारांपासून डिस्कनेक्ट करते. तुमच्या कामात अडथळे येतात किंवा ते करण्यापासून तुम्हाला परावृत्त बाजूला केलं जाते. काहीतरी अडचणी तुमच्या वाटेमध्ये आणल्या जात आहेत, ब्लॉकेजेस निर्माण करतायत. अशा एनर्जीज तुमच्या अवतीभोवती आहेत. तुम्हाला जे ॲप्रिशिएशन मिळतंय त्याबद्दलची एक जेलसी, हे सुद्धा इथं मला हे दिसते. अशी एक काटेरी जे आहे, जे काय आहे ते मला असं, जे मला इंट्युशन्स येतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर त्याच जे जो मेसेज मिळालेला आहे की दत्तगुरू तुम्हाला एका काटेरी जाळ्यातून बाहेर काढत आहेत. तर ते काटेरी जाळं कोणतं आहे आणि कोणत्या जाळ्यातून दत्तगुरू तुम्हाला बाहेर काढतायत बघूया आपण. थँक्यू सो मच. रीडिंगशी कनेक्ट व्हा, एक मोठा श्वास घ्या आणि रीडिंग ऐका, कारण ही खूप अशी पॉझिटिव्ह आणि खूप पॉवरफुल रीडिंग होणार आहे असं मला असे आतून खूप हे आहे, कारण खूप डीप कनेक्शन आहे. तर नक्कीच सगळ्यांनी कनेक्ट व्हायचं आहे आणि आपलं चॅनल हे लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं. आपल्या चॅनलला जी सबस्क्रायबर्सची एनर्जी असते ती पिक केली जाते आणि त्यावरच तुमचे जे मेसेजेस येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. नक्कीच. तर मग सर्वांपर्यंत हे व्हिडिओज शेअर करून आपण पण एक माध्यम बनायचं आहे की एका हरवलेल्या व्यक्तीला आपण एका चांगल्या आणि पॉझिटिव्ह सकारात्मक रस्त्यावर आपण घेऊन यायचं आहे. आणि थँक्यू सो मच. बघूया दत्तगुरू तुम्हाला एका काटेरी जाळ्यातून बाहेर काढत आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू. द लव्हर्स. दत्तगुरू तुम्हाला एका काटेरी जाळ्यातून बाहेर काढत आहेत आणि निघाले दत्त लव्हर्सचं. तर हे काटेरी जाळं असंच आहे जे नात्यांचं आहे, प्रेमाचं आहे. अशा काटेरी जाळ्यातून तुम्हाला बाहेर काढतायत जिथं म्हणजे मला अशी एनर्जी हे होती की तुम्ही अडकलंय असं तुम्हाला वाटत होतं. तुम्ही ह्या नात्यामध्ये असेल किंवा ह्या प्रेमामध्ये तुम्ही अडकलाय. तुम्हाला तुमची स्पेस मिळत नाही आहे. तुम्हाला त्या नात्यामधून तुम्हाला जे हवं आहे, जो रिस्पेक्ट हवा आहे, हवा आहे, जे प्रेम हवं आहे, जी एक तुमचं जे नातं परिपूर्ण करण्यासाठीचं जे प्रेम आहे, समर्पण आहे. खूप अशा मागण्या नाही आहेत तुमच्या ह्या नात्याबद्दल, पण जे नातं तुमचं आहे, जे तुम्ही निभावताय खूप प्रेमानं, आनंदानं, जे तुम्ही स्वीकारलेलं आहे आणि खूप परिपूर्ण आहे, ते प्रेमानं परिपूर्ण तुम्ही केलेलं आहे. आणि असं काटेरी जाळं तुमच्या अवतीभोवती झालेलं आहे जिथं तुम्हाला म्हणजे तुमचं प्रेम सक्सेसफुल होऊ देत नाही आहे. ते काटेरी जे झुडूप आहे, जे असं ते वन आहे किंवा ते अशा एनर्जीज तुमच्या अवतीभोवती आहेत, त्या तुम्ही ज्या दोन एनर्जी आहात किंवा तुम्ही जे तुमचं लाईफ पार्टनर असेल किंवा तुमचं रिलेशनशिप असेल, तर ह्यामध्ये एक असा अडथळा आहे जो तुम्हाला एकत्र येऊ देत नाही आहे किंवा तुमचं प्रेम परिपूर्ण करू देत नाही आहे. तुमच्या पार्टनरच्या मनामध्ये तुमच्याबद्दल खूप आदर आहे, प्रेम आहे, हे सगळं आहे. एकमेकांबद्दल काहीही कुठलीही म्हणजे विचार असा हे नाही, पण अशी एक थर्ड पार्टी आहे किंवा तिसरी व्यक्ती आहे जी तुम्हाला तुमच्यातले गैरसमज न संपवू देतात, तर ते गैरसमज वाढवण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या मनातले असे गैरसमज असतील की असं काही होतंय, हे अशी दोन्ही एनर्जी इथं दिसत आहेत. तर तुमच्या त्या एनर्जीमधून हे असं एक गैरसमजाचं, संशयाचं जे जाळं आहे, कारण हे इथं खूप मोठी एनर्जी मला इथं पिक झाली. अशी संशयाची एनर्जी आहे, संशयाचं जे जाळं आहे ते तुमच्या बाहेर काढतायत आणि एक क्लीन तुमचं जे हृदय, जे हार्ट चक्र तुमचं ब्लॉक होतं, तुमच्या नात्याबद्दलच्या एक
अविश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण झाला, गैरसमज निर्माण झाला होता, तुमच्या नात्यावरचा विश्वास कमी झाला होता, तुम्ही परिपूर्ण त्यात मानत नव्हता स्वतःला आणि तुम्ही कितीही पुढे जाऊन स्वीकारण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुमचं मन मानत नव्हतं. तर ह्या सगळ्या जाळ्यातून तुमचं जे किलमिश असं एक अंधार आणि धुरकटलेलं जसं हे मनावर मळप बसलेलं होतं ते सगळं दत्तगुरू क्लीन करतायत आणि त्याच्यावर असा असा प्रकाश पडतोय, सूर्याचा प्रकाश आहे आणि तुम्हाला आता तुमच्या नात्यातलं जे पॉझिटिव्ह हे आहे, चांगलं जे आहे, तुम्ही एकमेकांबरोबर घालवलेले क्षण असतील, तुम्ही तुमचे विचार असतील, तुमचं नात्यांना तुमच्या संसाराला सांभाळण्याचं एक जे गुण आहेत तुमचे, नात्यांना एकत्र ठेवण्याचे गुण आहेत, ते एकमेकांना तुम्हाला परिपूर्ण करतायत. ते तुम्ही म्हणजेच बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतोय. तुमच्या नात्याकडं, तुमच्या रिलेशनकडं बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलतोय. आजपर्यंत तुम्ही प्रेम स्वीकार करत नव्हता. भलेही कुणीही तुमच्यामध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला, संपवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही ते होत नव्हतं. पण ह्या आत्ता दत्तगुरूंचा आशीर्वाद तुमच्यावर आहे की तुमच्या ह्या नात्यातले सगळे गैरसमज ते दूर करतायत. कारण तुम्ही खूप ब्लेस्ड आहात. तुम्ही तुमच्या नात्यावर विश्वास ठेवलाय, तुम्ही तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवलाय. तुम्ही नाही हे सगळे जे गैरसमज तुमच्या मनातले आहेत ते काढून टाकण्यासाठी सुद्धा दत्तगुरू तुम्हाला सांगतायत की मनात कोणताही किलमिश किंवा मनात स्वतःच्या तुमच्या पार्टनरसोबत जे नातं आहे किंवा त्या ह्याच्या तुम्ही त्याबद्दल कोणताही गैरसमज किंवा संशय मनात न धरता तुम्ही बिनधास्त तुमच्या नात्यामध्ये पुढे जायचं हा मेसेज तुम्हाला दिला जातोय. आणि जे काही जाळं आहे, जे निगेटिव्ह एनर्जीजचं जाळं आहे, जे तुमच्या विचारांनी झालेलं असेल किंवा तुमच्या बाजूला ज्या एनर्जीज आहेत त्या सुद्धा हस्तक्षेप तुमच्या आयुष्यात करतायत. तुमच्या नात्याला पूर्ण करू न देण्याचा त्यांचं असं हे आहे, तर त्यापासून सुद्धा त्यांनी तुम्हाला दूर करतायत. दत्तगुरू त्या एनर्जीजना तुमच्यापासून बाजूला करतायत आणि तुम्हाला ब्लेस्ड करतायत. एंजल्सचा आशीर्वाद आहे, युनिव्हर्सचा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच तुमचं नातं ब्लेस्ड होतंय. आणि हे एक प्रेमाचं नातं पुन्हा एकदा बहरतंय, पुन्हा एकदा ते सक्सेसफुल होतंय. आणि हा विश्वास तुम्ही दत्तगुरूवर ठेवायचा आहे असा दत्तगुरूंचा मेसेज आहे तुमच्यासाठी. कारण ते तुम्हाला ब्लेस्ड करतायत, त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत. तुम्ही एक खूप पॉझिटिव्ह सोल आहात. त्याचं फेमिनाईन असाल, मस्कुलाईन असाल, दोन्हीही एनर्जी. तुमचं नातं हे तुमच्यासाठी खूप प्राणप्रिय आहे असं इथे खूप छान मेसेज आला. तर नात्यांवर प्रेम करताय तुम्ही, नात्यांवर प्रेम करताय. एकत्र राहणं असेल किंवा सर्वांना वेळ देणं असेल, एकमेकांना वेळ, तुमच्या बिझी शेड्यूल असेल तर तुम्ही एकमेकांना वेळ देत नसाल तर त्यामुळे सुद्धा तुमच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. तर हे सगळे गैरसमज दूर करून तुम्ही तुमच्या नात्यांसाठी वेळ द्यायला सुद्धा दत्तगुरू तुम्हाला सांगतायत. कारण तुमचं हे नातं खूप खूप छान आहे आणि खूप असं पॉवरफुल चांगलं नातं आहे, गोड आहे आणि त्यात प्रेम आहे. तर हे तुमचा जो प्रेम आहे ते काहीतरी कारणाने थांबलंय, तर ते पुन्हा एकदा सुरू करतायत दत्तगुरू आणि तुमच्यातलं प्रेम पुन्हा ते वाढवतायत. त्यामुळं विश्वास ठेवा, दत्तगुरूंवर विश्वास ठेवा, ते तुमच्या बरोबर आहेत असा मेसेज आहे. थँक्यू सो मच. अशी एनर्जी आहे ना, खरंच दत्तगुरू तुम्हाला एका काटेरी जाळ्यातून बाहेर काढत आहेत आणि कार्ड आहे द लव्हर्सचं. मी तर तुम्हाला तेच सांगितलं, अशी तिसरी व्यक्ती आहे किंवा अशी एनर्जी आहे किंवा तुमचे पार्टनर्स आहेत, तुमच्यातले गैरसमज आहेत, तुम्ही तुमच्या पार्टनरवर जे काही आहे, तुमचं रिलेशन आहे किंवा तुमचं वैवाहिक आयुष्य आहे, याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरवर खूप विश्वास ठेवलाय, खूप म्हणजे खूप विश्वास ठेवलाय, स्वतःपेक्षा जास्त तुम्ही विश्वास ठेवला, प्रेम केलं, समर्पण केलंय. तुम्ही तुमचं नातं अगदी प्रेमानं आणि अगदी विश्वासानं तुम्ही निभावताय. पण तुम्हाला त्या नात्यामध्ये तुमचा विश्वासघात झालाय आणि म्हणून तुम्ही तुटले गेलाय. तिथं तुमच्या नात्यामध्ये तुमचा विश्वासघात झालाय, तुम्हाला थांबवलं गेलंय, तुम्हाला पाठीमागून तुम्हाला फसवलं गेलेलं आहे, तुम्हाला अंधारात ठेवून अशा काही गोष्टी झालेल्या आहेत ज्यामुळे तुम्ही तुटलाय. तुम्हाला आता पुन्हा एकदा तुमच्या पार्टनरवर विश्वास ठेवण्यासाठी ते खूप जड होते, ते खूप त्रासदायक वाटते. तर अशा ह्याच्यातनं तुम्हाला बाहेर निघायचं आहे. हा असा अंधारा काळोख तुमच्या आयुष्यात होता. तर दत्तगुरू तुम्हाला तेच सांगतायत, हे काटेरी आहे, जे शॉर्ट्स आहेत, हे जे तुमच्या पाठीवर वार केले गेलेले आहेत, तर तुमच्या पार्टनरची एनर्जी त्यांनी जाणीवपूर्वक, मला हाही मेसेज येतोय, त्यांनी जाणीवपूर्वक तुमच्याबरोबर ह्या गोष्टी नाहीत घडलेल्या, तर निगेटिव्ह काही एनर्जीचा प्रभाव त्यांच्यावर
त्यांच्यावर होता. तुम्हाला तोडणं किंवा तुमचं नातं तुम्हाला वेगळं करणं हा अशा त्या निगेटिव्ह एनर्जीजचा प्रभाव त्यांच्यावर होता. म्हणून त्यांनी ते असं केलं. त्यांना जाणीवपूर्वक तुम्हाला त्रास देणं किंवा तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये अडकवणं किंवा तुम्हाला डिस्टर्ब करणं असा त्यांचा हेतू नव्हता. इथं अगदी क्लिअर मेसेज आहे. हेतू स्वच्छ होता. हेतू स्वच्छ नाही, त्यांच्याकडून चूक झालेली आहे, त्यात प्रश्नच नाही आहे. पण तुमचे जे कोणी पार्टनर आहे ही जी एनर्जी आहे ती मी पिक करते, ही तुमचीच एनर्जी आहे. ज्यांना कोणाला मेसेज रेझोनेट होत आहेत त्यांनी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या नात्यांना वेळ द्या. हे नातं तुमचं खूप असं पॉवरफुल आहे. म्हणूनच दत्तगुरू तुमच्या नात्यामध्ये हस्तक्षेप करतायत आणि तुमचं नातं पुन्हा एकदा त्याच प्रेमाने पुन्हा एकदा विणतायत. ते नातं तुमच्यातलं प्रेम जागं करतात. तुमच्या नात्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा. अशा निगेटिव्ह एनर्जीज ज्या तुमच्या नात्यावर होत्या, तुम्हाला वेगळं करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, त्यांचं ते कांड होतं. पण तुम्ही तिथं ठिय्या धरून राहिल्यानं, तुम्ही त्या एनर्जीज पुढं खचून गेला नाही, तर त्याच्याशी तुम्ही डील केले, तुम्ही फाईट केलं आणि त्याच्यामुळंच त्या एनर्जीजना बाजूला गेलेल्या आहेत. आणि दत्तगुरूंच्या आशीर्वादाने तुम्ही खूप स्ट्रॉंगली त्या पोझिशन जे तुमच्या समोर परिस्थिती आलेली आहे त्या परिस्थितीबरोबर फाईट केलं आहे आणि त्याच्यामुळे त्या एनर्जीज सगळ्या तुमच्या आयुष्यातून निघून गेलेल्या आहेत आणि तुम्हाला तुमचं नातं दत्तगुरू फुलफिल करतायत. तर हा जो विश्वास आहे तुमच्या नात्यातला तो आता दृढ होतोय असं तुम्हाला दत्तगुरू सांगतायत. तुमच्या नात्यावरचा विश्वास दृढ होतोय. जे काही मनात संशय आहे तो सगळा दूर करतायत दत्तगुरू आणि तुमच्या नात्याला आता कुणाचीही नजर लागणार नाही. जी लागायची होती, जी लागली होती ती निघून गेलेली आहे. त्यामुळे आता तुम्ही खूप स्ट्रॉंगली, खूप पॉझिटिव्हली तुमच्या नात्यात आता हे करायचं. मनामध्ये कुठलंही अविश्वास न धरता विश्वासानं आणि प्रेमानं तुमच्या नात्याची पुन्हा एकदा एक नवी सुरुवात तुम्हाला करण्यासाठी दत्तगुरू सांगतायत. आणि हे जे जाळं निगेटिव्ह ह्याचं होतं तुमच्या वैवाहिक आयुष्यावर, तुमच्या रिलेशनवर याचा जो प्रभाव पडलेला होता त्यातून ते तुम्हाला बाहेर काढतायत आणि तुमचं प्रेम पुन्हा एकदा जागं करतायत, देत होते. मी तेच म्हटलं तुम्हाला, ह्या निगेटिव्ह एनर्जीजना संपवताय दत्तगुरू. कारण दत्तगुरूंसारखीच एनर्जी इथं काम करते. इथं हीच एनर्जी असते जी अशा निगेटिव्ह आणि ज्या अशा एनर्जीज असतात ज्या चांगल्या, ज्या खरंच जिथं प्रेम आहे तिथंच त्या वार करत असतात. तिथंच त्या वार करून त्यांना त्या वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. तर दत्तगुरू त्यांचं हे कांड किंवा त्यांचं ही जी एक इच्छा आहे किंवा त्यांचं जे हे आहे ते यशस्वी करू देत नाहीत. यशस्वी होऊ दिलेले नाही आहे दत्तगुरूंनी आणि त्यांना तुमच्या आयुष्यातून बाहेर काढले. आणि जे ते निगेटिव्ह ज्या एनर्जीज होत्या त्या दमलेत, आता त्या थकलेत. त्या तुमच्या आयुष्यात आता हस्तक्षेप करणार नाहीत. कारण देत होते. त्यांच्यातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे, जी शक्ती त्यांच्याजवळ आहे किंवा जे त्यांचे थॉट्स आहेत, त्यांचे विचार आहेत, त्यांचं तुमच्याबद्दलचं जे मत आहे ते सगळं क्लीन होऊन तुमच्याबद्दलचं स्वच्छ मत त्यांच्या मनामध्ये येते आणि असं तुम्हाला प्रोटेक्शन देत आहेत तुमच्या नात्याला, की तुमच्या नात्यापर्यंत त्या पोहोचू शकणार नाहीत. त्या एनर्जीज तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. कारण तुम्ही खूप पॉवरफुल आणि खूप विश्वासू, संयमी आणि खूप प्रामाणिक सोल आहात दत्तगुरूंची. खूप प्रेम आहे तुमच्यात, माया आहे तुमच्यात आणि म्हणूनच तुमचं ते नातं ते दत्तगुरू स्ट्रॉंग करतात. दत्तगुरूंचे भक्त असाल तुम्ही, खूप मोठे असे खूप स्ट्रॉंग भक्ती आहे तुमची दत्तगुरूंवर. म्हणूनच एवढा स्ट्रॉंग मेसेज आला. म्हणून मी पहिलेच तुम्हाला सांगितले खूप स्ट्रॉंग आणि खूप पॉवरफुल एनर्जी इथं मी पिक करते. तर नक्कीच तुम्ही रीडिंगशी कनेक्ट व्हा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. तुम्ही खूप छान छान कमेंट करताय. मी कनेक्ट होते तुमच्याशी, तुमच्या एनर्जीशी आणि खूप छान कमेंट करा तुम्ही. कारण जेव्हा तुम्ही कमेंट करता तेव्हा तुमच्यातली जी एनर्जी आहे ती हिलिंग प्रोसेस होते, रिलीज होऊन जाते तुमची जी स्ट्रक एनर्जी असलेली आहे ती आणि नवीन तुमच्या जी ब्रह्मांडाची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होता, ग्रॅटिट्यूड पे करता आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यातही आनंद यायला लागतो. म्हणून मी परत सांगत असते तुम्ही कमेंट करा. कमेंटमुळे तुमचीही पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यातली वाढायला लागते.
तर नक्कीच तुमच्या आयुष्यातलं एक असं पेनफुल जी सायकल होती, जी कार्मिक सायकल होती, ज्या कोणी एनर्जीसने तुमच्या वैवाहिक आयुष्यावर असेल, तुमच्या रिलेशनवर असेल, तुमच्या पार्टनरवर असेल, एक असं एक जाळं पसरवलं होतं किंवा असं त्यांना ते भूलभुलैया असं काहीतरी ही तर मला एनर्जी असं दिसते की असं त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला की त्यातून ते बाहेर पडत नव्हते. पण दत्तगुरूंच्या शक्तीसमोर आणि त्यांच्या ह्याच्यासमोर कुणीही टिकू शकत नाही. तर दत्तगुरू हस्तक्षेप करतायत आणि त्या जाळ्यातून तुमच्या पार्टनरलाही बाहेर काढतात, तुम्हालाही बाहेर काढतायत आणि त्या जाळ्याचं पूर्णपणे खात्मा करून टाकतायत आणि तुमचं नातं पुन्हा एकदा फुलफिल करतायत ते. कारण तुमचं नातं खूप ब्लेस्ड आहे आणि डिवाइन सोल आहात तुम्ही. मला इथे हाही मेसेज येतोय, डिवाइन सोल आहात, परमेश्वराची सोल आहात. एका चांगल्या कामासाठी, एका चांगल्या कार्यासाठी तुम्हाला त्यांनी पाठवलेलं आहे. तुमचा जन्म झालेला आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही गुरफटून पडायचं नाही आहे, असा दत्तगुरूंचा मेसेज आहे. खचायचं नाही आहे, कारण त्या एनर्जीज तुम्ही खचला तर त्या एनर्जीजची ताकद वाढत असते. म्हणून तुम्ही पुन्हा एकदा स्ट्रॉंगली उभं राहायचं आहे आणि तुमच्या नात्यावर, तुमच्या पार्टनरवर, तुमच्या सगळ्या जी नाती आहेत ती प्रेमानं पुन्हा एकदा ते सुरू करायचं आहे प्रवास. थँक्यू सो मच. तुम्ही खूप कष्टाळू आहात, खूप कष्टाळू आहात, खूप कष्ट करताय. पैसा पॅन्ट कशीही कमी असेल, हे सुद्धा आहे तुमच्या आयुष्यामध्ये. तुमच्या पार्टनरसोबत ते कष्ट करत ते राबतात देखील. तर मी तुम्हाला हेही सांगितलं की गैरसमज आहेत त्यांच्या आयुष्यात इतकं. तुमचे पार्टनर असतील, तुम्ही असेल तर तुम्ही ॲज अ वर्किंग वुमन असाल, मला इथं हेही दिसतंय किंवा तुम्ही दोन्हीही एनर्जीज इथं आहेत, त्यामध्ये कुठलीही हे नाही आहे. तर तुमच्या ह्या कामामध्ये, तुमच्या ह्या मटेरियलिस्टिक गोष्टी एकत्र करण्यामध्ये इतका सारा वेळ जातोय की तुम्ही तुमच्या नात्याला वेळ देऊ शकत नाही आहे. तुमचा वेळ कमी पडतोय. तर ह्यामुळे तुमच्या आयुष्यात, तुमच्या रिलेशनवर त्याचा प्रभाव पडतोय. कुठंतरी गैरसमज निर्माण होत आहेत आणि त्यामुळंच त्या ह्याला ते हे लागल्यासारखं होते की एक संशय किंवा एक गैरसमज नात्याला सुरुंग लावतो आणि हे सुरुंग लावण्याचं काम होते. तर तुम्हाला तुमच्या नात्याला वेळ द्या, असा तुम्हाला दत्तगुरूंचा मेसेज आहे. कारण आयुष्यात प्रेम, पैसा आणि हे सगळं महत्त्वाचं आहे, पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहे. अतिप्रेम नाही, अतिप्रेमही योग्य नाही आहे. सगळं अति पैसाही योग्य नाही. अति पैसा असेल तर अहंकार येतो, है की नाही. अति प्रेम असेल तर पश्चाताप करायची वेळ येते. तर अति कुठलीही गोष्ट नको. अति खाल्लं तरीसुद्धा पोटाचा त्रास होतो, तब्येतीचा त्रास होतो. मग अति कुठली गोष्ट आहे आणि आयुष्यात जगण्यासाठी महत्त्वाचं काय आहे? प्रेम, पैसा आणि अन्न हे सगळं आहे ना. आयुष्यात जगण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. पण किती? कुठल्या प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. त्या मर्यादेपलीकडं गेल्यानंतर ते नातं किंवा कुठलीही गोष्ट असू दे, तर ती विस्कटायला लागते, संपायला लागते, असा दत्तगुरूंचा मेसेज आहे. तर तुम्हाला त्याही ह्याच्यामध्ये तुम्हाला थांबायला सांगतात. कारण बॅलन्स व्हायला सांगतात तुम्हाला. तुम्ही बॅलन्स होताय कारण तुमचं प्रेम तेवढं पॉवरफुल आहे. ते प्रेमाची एनर्जी आहे आणि मला एक वेगवेगळ्याच रीडिंग्स पिक व्हायला लागलेत. वेगवेगळ्या एनर्जी मला कनेक्ट होत आहेत. तर त्याचप्रमाणे तशीच ती रीडिंग होत असते आणि थँक्यू सो मच. 8 ऑफ वॉन्ड्स बघा. आपल्या चॅनलचा नंबर काय आहे? 888 है की नाही. आणि हा 8 ऑफ वॉन्ड्स हा 8 नंबर तुमच्या आयुष्यात तुमचं प्रेम, तुमचं समर्पण, तुमचा त्याग, तुमचं नातं आणि तुमच्या नात्यावरचा विश्वास हे सगळं फुलफिल करताय दत्तगुरू. आणि हा 8 नंबर म्हणजे तुमच्या आयुष्यात अबंडन्स घेऊन येते, प्रेम घेऊन येते. प्रेम, पैसा, प्रसिद्धी, मान, सन्मान जे तुमच्याकडं नाही आहे ते सगळं आणि एका पेनफुल अशा सायकलची डेथ करते. आणि तुमचा प्रेमावरचा विश्वास जो कमी होत होता, जो हरवलेला होता, तुम्ही एक्सेप्ट करत नव्हता प्रेम, तुम्ही रिसीव मोडमध्ये नव्हता. कितीही तुमच्या ह्याच्यामधले गैरसमज दूर करण्याचा कोणीही प्रयत्न केला तर तुम्ही मध्ये मानत नव्हता. तर का? ह्यामुळेच की त्या एनर्जीचा प्रभाव तुमच्यावर होता, तुमच्या नात्यावर होता. तर त्या एनर्जीचीच डेथ होते आणि तुमच्या नात्यातलं प्रेम जागं होते, प्रेम पुन्हा येते. आणि हा 8 ऑफ वॉन्ड्स म्हणजे तुमची खूप प्रगती, तुमच्या नात्यामध्ये खूप असं खूप प्रेम आणि खूप समर्पण आहे ह्या नात्यामध्ये. मला खूप अशी छान एनर्जी इथं पिक झाली आणि थँक्यू सो मच दत्तगुरू. एक वेगळी एनर्जी आहे, एक वेगळी रीडिंग आहे माझ्या रोजच्या ह्याच्यापेक्षा. पण मला जे मेसेजेस दिले जातात, मला जे मेसेजेस कनेक्ट होतात त्याप्रमाणेच ते मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. ही तुमचीच एनर्जी असते, तेव्हाच ही तुमच्यापर्यंत पोहोचत असते.
ओके, थँक्यू सो मच. दत्तगुरू तुम्हाला एका काटेरी जाळ्यातून बाहेर काढत आहेत. बघूया कोणत्या काटेरी जाळ्यातून ते तुम्हाला बाहेर काढतायत. थँक्यू सो मच. स्वीकार करण्यासाठी सांगते मी तुम्हाला. इथं तेच सांगितलं, तुम्ही स्वीकार करत नाहीये, तुम्ही एक्सेप्ट करत नाहीये. जी परिस्थिती आहे ती तुम्ही एक्सेप्ट केली, तुम्ही स्वीकारला, तुम्ही सगळ्याशी डील केला, संकटांना सामोरे गेला, सगळं केलंय. पण मनात एक कुठंतरी असा संशय आहे आणि एक एवढीशी काडी सुद्धा सगळं पूर्ण हे करू शकते, आग लावू शकते पूर्ण ह्याला. तर तुम्हाला हेच सांगितलं जात आहे, दत्तगुरू तुम्हाला तेच सांगतायत. एक पाण्याचा थेंब आग विझवू शकते आणि एक काडी पेट घेऊ शकते. तर आपल्याला तो थेंब व्हायचा आहे विझवण्याचा की काडी व्हायची आहे पेटवण्याचा, हे तुम्हाला इथं सांगितलं जाते. दत्तगुरूंचा हा मेसेज आहे. तुम्हाला काय बनायचं आहे, तुम्ही काय आहात, तुमच्यात कुठली ऊर्जा आहे, तुम्हाला शांत करायचं आहे, तुमच्या नात्याला तुम्हाला वेळ द्यायचा आहे. वेळ कमी असल्यामुळं, वेळ कमी दिल्यामुळं नात्यातले गैरसमज वाढत गेले आणि त्यामुळंच तुमच्या नात्याला हे असे, मग बाकीच्या अशा निगेटिव्ह एनर्जीजच्या हस्तक्षेपामुळं ते नातं कमकुवत बनत गेले. आणि हे इथं तुम्हाला तेच सांगितलं जाते. तर ते नातं तुमचं पॉवरफुल करतायत दत्तगुरू आणि तुम्हाला स्वीकार करण्यासाठी सांगतायत. स्वीकार करतायत तुम्ही आता स्वीकार करतायत. जी परिस्थिती आहे, जे झालंय ते झालंय. जे होऊन गेलेल्या गोष्टी न धरून ठेवता पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या एनर्जीमध्ये येताय आणि जे झालं ते झालं, संपलं. पास्ट जी व्यक्ती सोडते, माफ करते, सोडून देते, ती आयुष्यात खूप सुखी होते, असा दत्तगुरूंचा मेसेज आहे. कारण माफ करणं हेच अध्यात्म शिकवतं. माफ करायला दत्तगुरू शिकवतात, श्रीकृष्ण शिकवतात. तुम्ही माफ करा, सोडून द्या. ज्याचे कर्म त्याच्याबरोबर असतात. पण कर्म न्याय देणं आपल्या हातात नाही आहे, कोणाच्या कर्माची शिक्षा देणं आपल्या हातात नाही आहे. ते त्याच्या कार्मिक सायकलप्रमाणे, त्याच्या कर्माप्रमाणे परमेश्वर प्रत्येकाला आपल्या आपल्या कर्माचे भोग भोगायला देत असतात. आपण काय करायचं नाही, आपण फक्त माफ करायचं, सोडून द्यायचं आणि पुढे जायचं. तर इथं तुम्हाला तेच सांगितलं जाते, फॉरगिव्ह करण्यासाठी सांगितलं जाते आणि स्वीकार करण्यासाठी सांगितलं जाते. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढतायत आणि तुमचं नातं जे आहे त्या नात्यामध्ये खूप विश्वास निर्माण करतायत. कारण तुमचंच नातं तुम्हाला तुमची ताकद वाढवते, स्ट्रेंथ वाढवते तुमची. मग त्यामुळे तुमच्या नात्यावर तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी सांगितलं जाते. तुम्हाला तुमच्या नात्याबद्दल काही तुम्हाला मनात जर तुमच्या काही आहे, जर जे तुम्हाला बोलता येत नाही आहे, तर तुम्ही ते लिहिण्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरशी बोलायचं आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला बोलता येत नाही आहेत, सांगता येत नाही आहे, तुमचा थॉट चक्रा ब्लॉक आहे, हार्ट चक्रा ब्लॉक आहे, तर तुम्हाला चक्रासवर काम करण्यासाठी हे मेसेज दिला जातोय. तुम्ही चक्रासवर काम करा. तुमच्या आयुष्यातील हे ब्लॉकेजेस निघून जात आहेत आणि ते अजूनही पूर्णपणे सगळे निघून जातील. तर तुम्हाला हेच सांगितलं जाते, थोडंसं लिहा. कारण जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्या फिलिंग्सद्वारे आपले हार्ट चक्र ओपन व्हायला लागते, हिलिंग व्हायला लागतं आणि मनात जे साचलेले विचार असतात ते बाहेर निघायला लागतात. तर तुम्हाला ते लिहायला सुद्धा इथं सांगितलं जाते आणि एक चावी तुम्हाला दिली जाते तुमच्या प्रेमाची. तुमच्या प्रेमाचा दरवाजा उघडण्याची चावी आहे आणि ह्या जाळ्यातून बाहेर तुम्हाला काढताय दत्तगुरू. हे जाळं जे एका निगेटिव्हिटीचं जे जाळं होतं, ज्याने तुम्हाला पुढं जाऊ देत नव्हतं, तुम्हाला अडकवून ठेवलं होतं, त्या जाळ्यातून तुम्हाला बाहेर काढतायत आणि त्या जाळ्याची किल्ली तुम्हाला देत आहेत. विश्वास, समर्पण, त्याग, हे म्हणजे प्रेम आहे. आणि मनातले सगळे गैरसमज दूर करून परिस्थिती जी आहे ती स्वीकारून आणि पुढं जा, असं तुम्हाला दत्तगुरू सांगतायत. कारण तुमच्या नात्यातला दुरावा दूर होतोय. जोपर्यंत आपण एक पाऊल पुढं जात नाही तोपर्यंत ते नातं सुरू होत नाही. आणि एकदा सुरू झालं की पास्टमध्ये काय झालं ह्या गोष्टी लक्षात नाही राहत. तर तुमच्या नात्याला तुम्ही वेळ द्या. प्रेमानं एक पाऊल पुढं टाकलेलं कधीही अयशस्वी होत नाही किंवा ते चुकीचं ठरत नाही. तर ते खूप हे होते, म्हणजे सोडून तुमच्या आयुष्यातलं तुमचं सगळं हे सोडून देते. तर हेच तुम्हाला इथं सांगितलं जाते. रिलीज करायला सांगताय दत्तगुरू तुम्हाला. कारण तुम्ही जोपर्यंत हे रिलीज करत नाही तोपर्यंत हे जाळं जे आहे, ह्या जाळ्याची जी चावी तुमच्याकडे दिली आहे दत्तगुरूंनी ह्या जाळ्याची चावी तुमच्याकडे दिलेली आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे जी परिस्थिती आहे ती स्वीकार करणे आणि जो पास्ट आहे तो विसरून माफ करून पुढे जाणे. कारण तुमच्या पार्टनरवर, तुमच्या रिलेशनवर, नात्यावर निगेटिव्ह एनर्जीजचा प्रभाव होता. त्यामुळं ते नातं त्या एनर्जीजच्या विळख्यामध्ये अडकलं गेलं. तर त्यातमध्ये तुमच्या पार्टनरची चूक नाही आहे, तुमचीही चूक नाही आहे. जे झालंय त्या परिस्थितीच्या
प्रभावामुळे आणि त्या एनर्जीच्या प्रभावामुळे झालेला आहे. तर तुम्हाला रिलीज करण्यासाठी सांगितलं जाते. सोडून द्या, रिलीज करा, फ्री व्हा त्यातून. जोपर्यंत तुम्ही सोडून देणार नाही, मनमोकळे होणार नाही, स्वतंत्र होणार नाही, तोपर्यंत त्या एनर्जीज तुमच्यापासून लांब जाणार नाही. त्यांचा प्रभाव तुमच्यावर वाढत जाईल. तर तुम्ही आता सोडून देताय. तुमच्या आयुष्यात हे सूर्यप्रकाशाचं आगमन होते, कारण हे तुम्ही सगळं सोडून देताय आणि एका नवीन प्रवासासाठी तुम्ही आता पुढे जाताय. कारण एका नवीन अध्यायाची सुरुवात करायची असेल तर मागच्या गोष्टी रिलीज करायला लागतात आणि त्या तुम्ही करताय आता, कारण तुम्ही जी परिस्थिती आहे ती तुम्ही स्वीकारलेली आहे. आणि थँक्यू सो मच. जे शहाणपण आहे तुम्हाला, विजडम, म्हणजे तुम्हाला ह्या परिस्थितीनं तुम्हाला शिकवले की काय करायचं आहे. ह्या परिस्थितीनं तुम्हाला शिकवले की ह्या लोकांनी तुम्हाला शिकवले, आजूबाजूच्या एनर्जीजने तुम्हाला शिकवले की तुम्हाला तुमच्या नात्याला वेळ द्यायचा आहे, तुम्हाला तुमच्या नात्यावर प्रेम करायचं आहे, तिथं समर्पण करायचं आहे. कारण त्या एनर्जीज ज्या नको आहेत त्या एनर्जीज तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे की तुमचं नातं महत्त्वाचं आहे, असं दत्तगुरू तुम्हाला सांगतायत. जे महत्त्वाचं आहे स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जात आहे आणि रिलीज करून स्वतःचं आत्मपरीक्षण करून खरंच तुमचं नातं, तुमच्या जे प्रेमाचे तुमचे जे क्षण आहेत ते क्षण तुम्हाला बघण्यासाठी किंवा ते घेण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. त्या क्षणामध्ये तुम्हाला रमायला सांगितलं जाते. जर मी तुम्हाला लिहायला सांगितलं वाईट, आपण ज्यावेळी तुम्ही काय करताय, ज्या वेळेला तुम्हाला आपल्याला एखादी व्यक्ती समोरची चुकीची वाटली की आपण त्याच्यातले चुकीचेच गुण लक्षात ठेवतो, त्याच्यातलं जे चांगलं आहे ते आपण बघत नाही आणि त्यामुळं त्या व्यक्तीबद्दलचे, त्या एनर्जीजबद्दलचे गैरसमज खूप वाढत जातात आणि तसंच तुमच्या बाबतीत झालेलं आहे. तर हे सगळे गैरसमज दत्तगुरू तुमच्यातले बाहेर काढतायत. तुमच्या नात्याभोवती जे जाळं होतं, जे जाळं असं ह्याचं होतं, निगेटिव्ह एनर्जीजचं जे जाळं होतं, तुमच्या नात्याला ग्रहण लागल्यासारखं असं जे हे होतं जाळं, ते सगळं जाळ्यातून तुम्हाला ते बाहेर काढतायत. ते जाळ्याच्या ओरबाडण्यानं, त्रासानं तुम्ही खूप त्रस्त झाला होता, खूप रक्तबंबाळ झालाय तुम्ही, खूप त्रास झालाय तुम्हाला आणि तुमचं गारहाणं, तुमचं मागणं तुम्ही दत्तगुरूंजवळ मागितलंय, तुम्ही सांगितलंय, तुम्ही त्यांच्याशी बोललाय, तुम्ही त्यांना मार्ग मागितलाय आणि म्हणूनच ही एवढी मोठी रीडिंग माझ्याशी कनेक्ट झाली. ही तुमचीच एनर्जी आहे म्हणून माझ्याशी कनेक्ट झाली आणि ह्याचं हे उत्तर आहे. ज्यांच्याशी रीडिंग रेझोनेट होते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की रीडिंग कशी वाटली आहे आणि मेसेजेस तुमच्याशी रेझोनेट होत आहेत का. ओके, थँक्यू सो मच. दत्तगुरूंचा मेसेज आहे आणि महादेवांचं हे आशीर्वाद आहे. तुम्हाला खूप ब्लेस्ड आहात, खूप ब्लेस्ड आहात, खूप पॉझिटिव्ह, खूप अशी ॲक्टिव्ह आणि खूप समर्पित अशी सोल आहात तुम्ही. कारण शिवशक्तींसारखं प्रेम आहे तुमचं जे प्रेम आहे ते शिवशक्तीसारखं प्रेम आहे. जसं ट्विन फ्लेमची एनर्जी ही मला इथे दिसते. थँक्यू सो मच. ट्विन फ्लेमसारखी सुद्धा एनर्जी दिसते, कारण ही एनर्जी अशीच असते. तुम्ही बॅलन्स होताय. ह्या सगळ्या एनर्जीच्या प्रभावामुळे तुम्ही इनबॅलन्स होता, त्यामुळे तुमचे एकमेकांचं प्रेम तुम्ही एक्सेप्ट करत नव्हता. फक्त तुमच्यातल्या चुका ज्या आहेत त्यात तुम्ही बघत होता, तुमच्यातला चांगला गुण तुम्ही बघत नव्हता, स्वीकारत नव्हता. तर तुमचे सोलमेट, तुमचे जे पार्टनर आहे त्यांची एनर्जीच अशी आहे, शिवशंभूंसारखी एनर्जी आहे आणि तुमची शक्तीसारखी, महादेवींसारखी एनर्जी आहे. तर ही एनर्जी एक होती शिवशक्तींसारखी एनर्जी. जेव्हा मग त्यांना वेगळं करण्याचा किंवा त्यांना हे करण्याचा, अशा ह्या चुकीच्या ज्या एनर्जीज आहेत त्या त्यांना वेगळं करण्याचा, हे करण्याचा प्रयत्न करत असतात. कारण हे तुमचं पास्ट लाईफमधलं प्रेम आहे असंही मला इथे दिसतंय. पास्ट लाईफमधलं प्रेम आहे आणि जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे या लाईफमध्ये, तर तुम्हाला ते पूर्ण करू देत नाही आहे. तुमच्यात काहीतरी हस्तक्षेप करून तुम्हाला त्रास देऊन बाजूला करण्याचा प्रयत्न करताय. तर तुम्हाला महादेव इथे ते मेसेज देत आहेत की तुम्ही खूप छान सोल आहात. तुमचं प्रेम असं शिवशक्तींसारखं प्रेम आहे आणि जे पास्ट लाईफमध्ये जे झालेलं आहे, काही गैरसमज आहेत, काय तुमच्या पार्टनरबद्दल जे मनामध्ये तुमच्या हे आहे, गैरसमज आहे, ते सगळे काढून टाका आणि तुमच्या नात्यामध्ये तुम्ही पुढं जा. त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत, खूप ब्लेसिंग्स तुम्हाला आहेत आणि खूप आनंदानं जे तुमचं नातं आहे ते पुढं न्या, असा त्यांचा मेसेज आहे. खूप ब्लेस्ड करतायत तुम्हाला, खूप तुमच्यातले असे एक स्टेप तुम्हाला ते पुढं जायला सांगतायत. एक स्टेप पुढं जा,
कारण नातं स्वीकारायचं असेल तर एक स्टेप पुढं जावं असं त्यांचा मेसेज आहे. ज्याला नातं निभवायचं आहे, ज्याला सुखी व्हायचं आहे, तो सोडून देतो, तो माफ करतो, तो पुढं जातो. आणि तुम्ही तशीच सोल आहात, तशीच आवडती सोल आहात महादेवांची, दत्तगुरूंची. म्हणूनच एवढा मोठा आणि एवढा छान असा गोड मेसेज आला. थँक्यू सो मच महादेव. थँक्यू सो मच. मला खूप छान अशी रीडिंग, असं खूप छान रीडिंग झाले. थँक्यू सो मच मास्टर बुद्धा. मी तुम्हाला इथं तेच सांगितलं, थोडंसं मेडिटेशन, ध्यान ह्या गोष्टीनं सुद्धा आपण खूप बॅलन्स होतो. आणि तुम्ही तशी सोल आहात, तुम्ही बॅलन्स्ड सोल आहात. तुम्हाला तुमच्यातलं ध्यान, तुम्ही जे शांतता आहे, तुमच्यातलं जे प्रेम आहे, त्या प्रेमाला थोडासा वेळ तुम्ही ध्यानामध्ये सुद्धा देऊ शकता. तुम्ही थोडंसं ध्यान केल्यामुळं आणि स्वतःशी एकरूप झाल्यामुळं तुमच्या मनात गैरसमज आहेत किंवा ज्या अशा एनर्जीज आहेत त्या तुमच्या आयुष्यातनं रिलीज व्हायला लागतील, असं तुम्हाला मेसेज आहे. दत्तगुरूंचा मेसेज आहे, महादेवांचा मेसेज आहे. आणि खूप डीप कनेक्ट, स्वतःचे जे तुम्हाला इंट्युएशन्स येत आहेत, तुम्हाला कसं होते, बरेच वेळा आपलं हृदय आपल्याला सांगत असते की जे परिस्थिती आहे ती स्वीकारा, पण आपलं मन मानत नाही. आपल्या मनामध्ये इतके गैरसमज असतात की त्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या मानायला ते तयार होत नाही. तर त्याच्यामुळं जे नातं आहे ते नातं एकत्र येण्याच्या ऐवजी ते विस्कटलं जातं, अशा गोष्टी होतात. तर दत्तगुरू आणि मास्टर बुद्धा तुम्हाला सांगताय, जे काय आहे नात्यातले गैरसमज आहेत ते सगळे रिलीज करा, पास्ट सोडून द्या, माफ करा आणि डीप कनेक्ट व्हा. तुमचे जे इंट्युएशन्स येत आहेत त्याच्याशी कनेक्ट व्हा, तुमच्या प्रेमाशी, तुमच्या नात्याशी, तुमच्या पार्टनरशी कनेक्ट व्हा आणि त्यांच्याशी त्यांची ही मत ऐकून घ्या, तुमचं ही मत सांगा, बोला आणि नात्याला तुमच्या खूप वेळ द्या. त्या वेळ दिल्यामुळंच तुमच्यातलं प्रेम अजून वाढेल, असा दत्तगुरूंचा मेसेज आहे. आणि हे सगळं निगेटिव्ह, तुमच्या नात्याभोवती जे निगेटिव्ह एनर्जीचं जाळं होतं त्या जाळ्यातून तुम्हाला बाहेर काढतायत आणि तुमच्या नात्याला असं फुलफिल करतायत, जिथं कुणाचीही दृष्ट लागू नये असं तुम्हाला ते सांगतायत. दृष्ट लागण्या, काय एक गाणं आहे ना मराठी, मला ते काय, दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे. की नाही, हा असं गाणं, हे मला ते टिक होते. तसा तसा तुमचा संसार आहे, तसं तुमचं नातं आहे, तसं तुमचं रिलेशन आहे आणि त्यामध्ये तुम्ही वेळ देण्यासाठी तुम्हाला दत्तगुरू सांगतायत आणि अशा सगळ्या निगेटिव्ह एनर्जीजना, काटेरी जाळ्यातून तुम्हाला बाहेर काढून तुमच्या नात्याची नवीन सुरुवात करतायत. आणि नक्की ज्यांच्याशी रीडिंग रेझोनेट होते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, चॅनलला लाईक करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचे आहे, सबस्क्राईब करायचं आहे, कारण सबस्क्रायबर्सची एनर्जी आपल्या चॅनलमध्ये असते. थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्रीकृष्ण. राधे राधे. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच.